नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। त्यामध्ये आज आपण एक सामायिक समीकरण म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन कसं सोडवायचं पाहूयात। हे थोडंसं वेगळं आहे। याच्या अपॉन मध्ये x/3 प्लस y/3 = 4 आणि सेकंड इक्वेशन मध्ये x/2 मायनस y/4 = 1 असं आपलं फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे। याचं सोल्युशन आपण आज पाहणार आहोत। यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम काय करायला लागेल, जे छेदाला 3 आणि 4 आलेत हे आपल्याला घालवायला लागतील आणि इथे 2 आणि 4 इथे आले ते आपल्याला घालवावे लागतील। तर आता आपल्याला काय करायला लागेल हे घालवण्यासाठी, तर हे दोघांच्या पाड्यामध्ये पहिली कॉमन संख्या कोणती आहे, तर 3 आणि 4च्या पाड्यामध्ये जर आपण पहिली कॉमन संख्या बघितली तर काय आहे, 12 आहे। काय आहे, 12। मग आता हे 3 आणि 4 आपल्याला नको आहेत, मग आपण याच्या दोन्ही बाजूला जर आपण 12 ने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय बाय 12 केलं तर हे 3 आणि 4 काय होतील, जातील। मग आता आपण काय करूयात, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 12। 12च का घेतले कळालं तुम्हाला, 3 आणि 4 या दोन्ही पाड्यामध्ये कोणती संख्या कॉमन होती, 12 कॉमन होती, म्हणून आपण काय घेतले, 12 घेतले। मग आता बघा इक्वेशन लिहूयात आपण x/3 मल्टिप्लाय बाय 12 प्लस y/4 मल्टिप्लाय बाय 12 आणि दोन्ही बाजूला करायचे, मग इकडे पण आपण मल्टिप्लाय बाय 12 करणार। बघा 3 1 जा 3, 3 4 जा 12, इथे आले 4x, 4 1 जा 4, 4 3 जा 12, इथे आले 3y आणि 12 4 जा 48। याला ना इक्वेशनला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 3। 1 आणि 2 ऑलरेडी आपल्या इक्वेशन मध्ये घेतलेत असं आपण इमॅजिन करू, मग आपण याला नाव दिलं 3। आता इक्वेशन जे 2 आहे त्याच्या डिनॉमिनेटरला 2 आणि 4 आहे, तर 2 आणि 4 या टेबल मध्ये 4 कॉमन आहे। बघा तुम्ही म्हणता कसं, तर 2 च्या टेबल मध्ये 4 आहे आणि 4 च्या टेबल मध्ये पण 4 आहे, म्हणजे पहिली कॉमन संख्या काय झाली, 4 झाली। म्हणजे आपण काय करू, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4। एलसीएम कसा करायचा कळालं का, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 4। 4 नीच का केलं, कारण 2च्या पाड्यात 2 नंबरला 4 आहे आणि 4च्या पाड्यात एकच नंबरला 4 आहेत, म्हणजे आपण 4 ने मल्टिप्लाय केलं की काय होणार आहे, तो खालची छेदाचे 4 जाणार आहेत, म्हणजे 2 आणि 4 दोघेही जाणार आहेत, म्हणून आपण दोन्ही बाजूला काय करणार, 4 ने गुणणार आहोत। x/2 वजा y/4 बरोबर 1। इथे काय केलं आपण, x/2 गुणिले 4 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात y/4 गुणिले 4 आणि दोन्ही बाजूला गुणणार आहे म्हणून आपण 1 ला पण 4 ने गुणणार आहे। इथं बे कबे बेदुने 4, 2x आले, इथं 4 4 1 झाला, म्हणजे 4 1 4 झालं, म्हणजे नुसता y राहिला आणि इथं आलं 4। हे झालं समीकरण नंबर 4। आता समीकरण 3 आणि 4 नॉर्मल झालेत। आता आपण याला काय करूयात, नॉर्मल इक्वेशन सारखे सोडूयात। आता इथे काय करायला लागेल आपल्याला, इथे आपण y सारखा करू शकतो, तर y सारखा करण्यासाठी आपण काय करू, इक्वेशन 4 ला 3 ने गुणू। आपण काय करतो, इलिमिनेशन मेथडनी पण करू शकतो किंवा सबस्टिट्यूशन मेथड जी शिकवलेली आहे की किंमत ठेवून ती पण करू शकतो, पण आपण इलिमिनेशन करू, कारण इथं +3y आहे, इथं -3y येण्यासाठी आपण याला 3 ने गुणलं की -3y येणार, फक्त समीकरणाची संख्या वाढणार आहे। तर आपण काय करू, समीकरण 4 ला मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3। 3 नीच का, कारण आपल्या इथं 3 हवेत, मग ते एकाला गुणून चालेल का, नाही, तर डावीकडे आणि उजवीकडे प्रत्येक संख्येला आपल्याला गुणावं लागतं। 2x - y आणि इकडे 4 मल्टिप्लाय बाय 3। 3 ने 2 ला मल्टिप्लाय केलं, 3 2 जा 6x, 3 ने -y ला केलं -3y, 4 3 जा 12। याला नाव देऊया आपण समीकरण नंबर 5 बरोबर। आता बघा 3 आणि 5 हे दोघांमध्ये कोएफिशिएंट सेम झालाय, सहगुणक सारखा झाला, इथं +3 आहे इथं -3 आहे। आता या दोघांची जर बेरीज केली तर y जाईल आणि आपल्याला x ची किंमत मिळणार आहे। तर बघा कशी करूयात आपण, समीकरण 3 जे आहे ते वर लिहूयात। समीकरण 3 इथे आहे बघा, इथं आधी लिहूया समीकरण ऍड इक्वेशन 3 and 5। समीकरण 3 व 5 ची बेरीज करू। 4x + 3y बरोबर 48 आणि खाली आहे
6x वजा 3y बरोबर 12. ह्या दोघांची आपण बेरीज करणार आहे. 6 आणि 4 किती झाले 10. 4 + 6 = 10x आणि हा 0 झाला. 3 + 3y - 3y 0 झाला. ह्या दोघांची ऍडिशन आली 60. x नी हा मल्टिप्लाय बाय 10 इकडे गेल्यावर काय झाला डिवाइड. 10 नी 60 ला डिवाइड केलं आन्सर किती आलं 6. x ची व्हॅल्यू आपली आलेली आहे. आता आलेली x ची व्हॅल्यू कोणत्या पण एका सोप्या इक्वेशन मध्ये टाकून आपल्याला y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आपण समजा हे इक्वेशन सोपं वाटतंय चौथं, तर चौथ्यामध्ये टाकूयात आपण. पुट x = 6 इन इक्वेशन 4. तुम्हाला आवडेल त्या इक्वेशन मध्ये तुम्ही त्याची व्हॅल्यू टाकू शकता. 2x - y = 4. x ची किंमत मिळाली आपल्याला. x च्या जागेवर आपण किती टाकणार 6 टाकणार. 6 दुने 12 वजा y तसेच, कारण y ची किंमत आपल्याला माहित नाही काढायची. हे झाले 12 वजा y तसेच, पण हे वजा y पलीकडे जातील आणि +4 अलीकडे आल्यावर चिन्ह बदलेल. इकडे प्लस होतं, इकडे आल्यावर काय झाला मायनस. हा मायनस आहे, पलीकडे गेल्यावर बाजू बदलली की चिन्ह बदलतं. अलीकडे मायनस होतं, पलीकडे गेल्यावर काय झाला प्लस. पलीकडे हे प्लस होते, अलीकडे आल्यावर काय झाले मायनस. मग 12 - 4 आन्सर किती आलं 8. तर y ची किंमत किती आली 8 आली. संपलं गणित आपलं. सोपं होतं, फक्त आपण मध्ये संख्या आल्यामुळं थोडंसं किचकट वाटत होतं, पण ऍक्च्युली किचकट नाहीये. मग आपण सगळ्यात शेवटी कसं लिहितो x, y = 6, 8 is the solution of given equation. आता आपण बोर्डवर जो प्रश्न पाहिला आहे तो आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधला प्रश्न क्रमांक 4 मधलं पहिलं गणित होतं. गणितात आपल्याला ऍक्च्युली नॉर्मल गणित होतं, फक्त खाली छेदाला संख्या आल्यामुळे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत होतं, पण ऍक्च्युली तेवढं कॉम्प्लिकेटेड नव्हतं. त्याचा आपल्याला एलसीएम काढायचा होता. दोघांच्या पाड्यामधली कॉमन संख्या शोधून तिने आपल्याला गुणलं की खालच्या संख्या जातात. आणि नॉर्मल इक्वेशन म्हणजे आपल्याला नॉर्मल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं म्हणलं की थोडं किचकट जातं. तर आपण नॉर्मल केलं. नॉर्मल केल्यावर काय केलं, पहिल्या स्टेप मध्ये आपण त्याला नॉर्मल करून घेतले दोन्ही इक्वेशन. दुसऱ्या स्टेप मध्ये काय केलं की आलेल्या इक्वेशन कडे नीट पाहिलं. आलेल्या इक्वेशन मध्ये नीट पाहिल्यानंतर आपल्या काय लक्षात आलं की इथं +3y आहे, इथं -3y येऊ शकतात. कसे, तर ह्या समीकरणाला 3 ने गुणल्यावर. मग आपण समीकरण 4 ला 3 ने गुणलं आणि आपलं समीकरण 5 आलं. समीकरण 3 आणि 5 ची बेरीज केल्यावर +3y वजा 3y जातील आणि x ची किंमत येईल. मग आपण इथं काय केलं पुढच्या स्टेप मध्ये की समीकरण 3 व 5 ची बेरीज केली. बेरीज केल्यावर आपल्याला x ची किंमत मिळाली. x ची किंमत मिळाली 6. आलेली किंमत आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकू शकतो. तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्हाला जे सोपं वाटत आहे टाका. मी सांगितलंय 4 मध्ये टाका म्हणून 4 मध्ये टाका असं काही नाहीये. तुम्ही 3 मध्ये टाकू शकता, 5 मध्ये टाकू शकता, 4 मध्ये टाकू शकता. पण 4 जरा जास्त संख्या नाहीये, त्याच्यात सिंपल वाटतंय, आपल्याला कॅल्क्युलेशनला बरं पडेल म्हणून मी 4 नंबरचं इक्वेशन चूज केलं होतं. त्यात पण एक प्रॉब्लेम होता, y मायनस होता. पण आपल्याला y मायनस मध्ये येऊन चालेल का, म्हणून आपण काय केलं -y होते ते पलीकडे पाठवले, तर काय झाले +y आणि हा प्लस होता, अलीकडे आल्यावर काय झाला मायनस. पहिले आपण x ची किंमत टाकली, गुणाकार केला, मग याची बाजू बदलली की चिन्ह बदलतं, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग आपलं y ची किंमत आली 8. म्हणजे उत्तर किती आलं x, y बरोबर 6, 8 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. एकदम सोपं आहे. आता यातलं जे शेवटचं गणित आहे 3 नंबरचं ते थोडंसं म्हणजे तुम्हाला नवीन आहे. याच्यामध्ये आपल्याला मानायला लागतं. 1/x ला मानायला लागेल, 1/y ला मानायला लागेल आणि मग ते गणित सोडवायला लागेल. दुसरं गणित मी नाही सोडून देणार आहे, सोपं आहे ते तुम्ही सोडा. तिथं काय करायला लागेल सांगा बरं मला. पहिल्या समीकरणाला काय करायला लागेल, आपण मध्ये 3 आहेत, तुम्हाला 3 नकोय, मग तुम्ही काय करणार छेदाचे 3 नकोय म्हणल्यावर काय करणार दोन्ही बाजूला 3 ने गुणणार पहिल्या समीकरणाला. आणि दुसऱ्या समीकरणात छेदाला किती आहेत 2 आहेत, मग दोन्ही बाजूला किती गुणणार दोन्ही बाजूला 2 ने गुणणार, म्हणजे आपले खालचे 2 जातील. येईल सोडवता दुसरं समीकरण. मी तिसरं गणित सांगू तुम्हाला, ठीक आहे पुढचं गणित सांगते मी तुम्हाला लगेच. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा खूप सोपा विषय आहे. समजून घेतलं की खूप सोपं. आता 9वीला 2च फक्त मेथड आहे, तर 10वीला याच्यावर अजून 2-3 मेथड ऍड होणार आहेत. बर, याच्यामध्ये आता प्रश्न क्रमांक 4
त्यात गणित क्रमांक 3 मी घेत आहे. गणित क्रमांक 3 आहे 2/x प्लस 3/y इज इक्वल टू 13. हे झालं समीकरण पहिलं. आणि दुसरं 5/x वजा 4/y बरोबर -2. हे आहे समीकरण 2. आता बघा मगापेक्षा वेगळं गणित आलं इथं. मग अशी संख्या आल्या होत्या, संख्या घालवायसाठी आपण गुणलं, पण इथं गुणाकार करून चालेल का? नाही. तर आता तुम्हाला मी व्याख्या काय सांगितलेली लिनिअर इक्वेशनची, ज्या इक्वेशनच्या डिग्रीज एक एक असतात आणि पॉझिटिव्ह असतात, इथं पॉझिटिव्ह डिग्री येईल का? नाही. ऍक्च्युली हे काय म्हणतो आपण त्याला, लिनिअर इक्वेशन नाही, याला कन्वर्ट करून मग करायला लागेल. याला लिनिअर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायला काय करायला लागेल, जे 1/x आहे त्याला काहीतरी मानायला लागेल आणि 1/y ला काहीतरी मानायला लागेल. मग आपण 1/x इज इक्वल टू m मानू आणि 1/y इज इक्वल टू काय मानू, n मानू. लेट अज्युम 1/x इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n. म्हणजे काय केलं, समजा 1/x ला काय मानलं, m मानलं, आणि 1/y ला काय मानलं आपण, n मानलं. इथपर्यंत कळालं. आता हे मानलंय, आपण मानलंय, पण आपल्याला समीकरणात टाकावं लागेल ना. मग आता पहिल्या समीकरणात काय येईल, 1/x च्या जागेवर काय येणार आहे, m. म्हणजे पहिल्या समीकरणाला 2m प्लस 3n इज इक्वल टू 13. याला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आणि सेकंड जे इक्वेशन आहे तिथे काय येणार, 5m मायनस 4m इज इक्वल टू -2. याला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 4. इथपर्यंत सगळ्यांना समजले का नक्की? काय केलं आपण, 1/x च्या जागेवर m टाकला आणि 1/y च्या जागेवर n टाकला. नॉर्मल इक्वेशन झालंय, लिनिअर इक्वेशन झालंय. हे लिनिअर इक्वेशन नव्हतं, याला आपण कन्वर्ट केलंय. आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या बरोबर, पण आपल्याला काय करायला लागेल, x आणि y च्या अशा किमती आपल्याला काढता येणार नाही. तर याला पहिले नॉर्मल करायला लागेल. मग नॉर्मल करण्यासाठी काय केलं आपण, 1/x ला m मानलं आणि 1/y ला n मानलं. आता नॉर्मल इक्वेशन इथून पुढचं तुम्हाला सोडवता येईल. आता तुम्ही काय करणार, सारखं करण्यासाठी बघा, काही जरी केलं तुम्हाला, हे जरी सारखे करायचे झाले तर पहिल्या समीकरणाला 4 ने आणि दुसऱ्याला 3 ने गुणायला लागेल. का? कारण बघा 3 च्या पाड्यात 4 नाही आणि 4 च्या पाड्यात 3 नाही. हे दोघं जर सारखे करायचे झाले n तर इथं काय करायला लागेल, मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4. समीकरण 3 ला 4 ने गुणावं लागेल. 4 नेच का? कारण हे दोघं सारखे केव्हा होतील, जेव्हा आपण याचं हे करूयात, याला 4 ने आणि याला 3 ने गुणल्यावर हे 12 n होतील आणि मग सेम होतील. पण आपण एकालाच गुणत नाही, तर दोन्ही बाजूला प्रत्येक संख्येला गुणतो. तर मग आता इथे आपण 4 ने गुणणारे म्हणणार, काय करू, 4 बाहेर ठेवू, 2m अधिक 3n. ह्या बाजूला पण 4 ने गुणणार, म्हणजे 13 गुणिले 4. 4 ने 2 ला गुणलं 8m, 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12n, 13 चोक 52. हे झालं समीकरण नंबर 5. बघा समीकरणाची संख्या वाढतीये, गणिताची लेंथ वाढतीये, पण कॉम्प्लेक्सिटी वाढत नाहीये. तुम्ही जर हळूहळू एक एक दोरा सोडला तर व्यवस्थित ते सिंपल गणित आहे. त्याच्यामध्ये फक्त तुमचे म्हणजे क्वांटिटी वाढते की बाबा इक्वेशन वाढतात ते, पण त्याचं अवघड काही नाहीये. आपल्या इथपर्यंत आलं, नॉर्मल इक्वेशन झालं. नॉर्मल इक्वेशन आपण जसं सोडवतो तसे आपण सोडवायचे आणि मग नंतर परत रिसबस्टिट्यूशनची वेळ येते तेव्हा रिसबस्टिट्यूट करायच्या व्हॅल्यू. आता हा 5 नंबर इक्वेशन झालं. 4 नंबरला काय करायला लागेल, 3 ने गुणायला लागेल. मग इथं लिहूयात आपण मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. मग 4 नंबरच्या समीकरणाला 3 ने गुणणार आहे आपण. काय झालं, कारण याच्या पाड्यात हा नाही आणि याच्या पाड्यात हा नाही, त्यामुळे दोघांना गुणावं लागलं. नाहीतर आपण कधी कधी मगाशी आपण एकाच संख्येला गुणलं होतं. असं प्रत्येकच वेळेस असं गुणायला लागतं असं नाही. आपल्याला म्हणजे चेक करायला लागतं की पाड्यामध्ये संख्या आहे किंवा नाहीये. बघा 3×5 15m आणि 3 चोक 12m. आता तुम्ही समीकरण, आणि इथं बघा 3 दुने वजा 6, याला नाव देऊ आपण समीकरण नंबर 6, इक्वेशन 6. आता बघा 5 आणि 6 नीट ऑब्झर्व केले, इथं प्लस 12n आले, इथं मायनस 12n आले. इथं n पाहिजे, दोन्हीकडे n झाले होते. समीकरण होतं 5m मायनस 4n इज इक्वल टू -2 होतं. याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3 5 15 आणि 3 4 12n झाले होते. चुकून m लिहिलं होतं मी इथं. तर बघा इथं 12n प्लस आहे, इथं 12n काय झाले, मायनस. हे दोघांची जर आपण ऍडिशन केली तर n जातील आणि m ची व्हॅल्यू निघल. मग आपण काय करायचं, ऍड इक्वेशन 5 and 6.
5 आणि 6 चे ऍडिशन करणार 8m प्लस 12n इज इक्वल टू 52. 15m मायनस 12n इज इक्वल टू -6. बघा ऍडिशन करताना कोणताही चिन्ह बदल होत नाही, डायरेक्ट ऍडिशन आपण करतो. 15 आणि 8 किती झाले 23m. हे 12 काय झाले कट. 52 मधून 6 गेले, 2 गेले आणि तिकडचे 4 गेले, म्हणजे किती आले 46 आले. 23 आणि m चा गुणाकार आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल भागाकार होईल. म्हणजे काय आलं m इज इक्वल टू 46/23. m ची व्हॅल्यू किती आली 23 1 जा 23, 23 2 जा 46, म्हणजे m ची व्हॅल्यू किती आली 2. आता आलेली m ची जी व्हॅल्यू आहे ना ते m वाल्या समीकरणातच घालायची, x वाल्या समीकरणात घालायची नाही. माहितलं सोपं समीकरण कोणतं होतं हे वालं याच्यात घालूयात आपण. पुट m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन किती नंबरचं आहे हे 3 नंबरचं आहे. इक्वेशन नंबर 3 काय आहे 2m प्लस 3n इज इक्वल टू 13. 2 multiply by 2 प्लस 3n इज इक्वल टू 13. बरोबर 2 2 चे किती झाले 4 प्लस 3n इज इक्वल टू 13. काय केलं आपण इथं m ची आलेली किंमत काय केली समीकरणात मांडली. 2 2 जा 4, हे प्लस 4 आहे, इकडं गेल्यावर काय होतील -4 होतील. 13 - 4 आन्सर किती आलं 9. 3 आणि n चं काय इथं मल्टिप्लिकेशन, पलीकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लिकेशन, इकडे गेल्यावर डिव्हिजन होईल. 3 3 जा 9, n ची व्हॅल्यू किती आली 3. m ची व्हॅल्यू आली 2, n ची व्हॅल्यू आली 3. इथं आपलं गणित संपलेलं नाही. काय करायला लागेल आता, आपण पहिल्यांदा मानलं होतं की नाही, आता व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायला लागतील. म्हणजे काय करायला लागेल, ज्याला आपण 1/x इज इक्वल टू m मानलं होतं की नाही, मग 1/x जागा आपण m ची किंमत आली ना आपली काय आली आहे 2, मग 1/x इज इक्वल टू 2 घालू. आणि ज्याला आपण 1/y इज इक्वल टू n मानलं होतं तिथे n ची किंमत आली, मग n ची व्हॅल्यू काय आली आहे 3 आली आहे. मग आता काय करणार आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची ना, हा x डिवाइड आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाइड, काय होईल 1 आणि 2x येईल. बरोबर आता व्हॅल्यू कशाची काढायची आपल्याला x ची काढायची, x ला त्या बाजूलाच राहू द्या, हा मल्टिप्लाइड इकडे आल्यावर काय झाला डिवाइड, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली x इज इक्वल टू 1/2. तशीच y ची व्हॅल्यू बघा, हा y डिवाइड आहे, पलीकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाइड, म्हणजे 3y झाले, आणि y ची व्हॅल्यू आली 1/3, म्हणजे y इज इक्वल टू 1/3. 3 खाली काय आलंय हा मल्टिप्लाय, खाली आल्यावर काय होणार डिवाइड. गुणिले असल्यावर बाजू बदलली की चिन्ह बदलतं, क्रिया बदलती. उत्तर किती आलंय x, y इज इक्वल टू 1/2, 1/3 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. समजलं काय समजलं, परत एकदा आपण अल्गोरिदम बघूयात. सगळ्यात पहिले गणित बघितलं, गणित हे लिनियर इक्वेशन मध्ये नव्हतं, आपण काय केलं त्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं. कसं कन्वर्ट केलं तर 1/x ला m मानलं, 1/y ला n मानलं. बरं मानल्यानंतर त्याची किंमत पण ठेवायला लागला आपल्याला. मग जिथे जिथे 1/x होते तिथे काय केलं आपण 2m, हे 2 ऑर्डर तसेच आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. 1/x च्या जागेवर काय टाकले आपण m, आणि 1/y च्या जागेवर काय टाकले n. हे झालं इक्वेशन नंबर 3. तसंच इक्वेशन नंबर 2 ला 4 केलं आपण, म्हणजे काय केलं 1/x च्या जागेवर m आणि 1/y च्या जागेवर n टाकलं. इथे n आहे, हा n आहे. बर हे झालं समीकरण नंबर 4. आता समीकरण 3 आणि 4 कडे नीट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं की बाबा याचे जर कोएफिशिएंट सेम करायचे तर 3 च्या पाड्यामध्ये 4 नाही आणि 4 च्या पाड्यामध्ये 3 नाही, म्हणजे सगळ्यात त्याच्या 3 आणि 4 च्या पाड्यातली मगाची संख्या 12. तर मग आपल्याला काय करायला लागेल उलट करायला लागेल. आपण 12 ने गुणण्यापेक्षा काय करतो याला 4 नी आणि याला 3 नी म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 3 ला 4 नी गुणतो, म्हणजे ह्या पहिल्या समीकरणाला 4 नी गुणलं आणि ह्या दुसरं चौथं जे समीकरण आहे त्याला कितीने गुणलं 3 ने गुणलं, म्हणजे याचा कोएफिशिएंट सेम झाला. बघा इथं +12n आले आणि इथं -12n आले. आता हे दोघं सारखे झाले 5 आणि 6 मध्ये. 5 आणि 6 मध्ये सारखे झाल्यावर चिन्ह विरुद्ध आहे, कोएफिशिएंट सेम आहे, 12 12 दोन्हीकडे आले, पण एके ठिकाणी प्लस आहे एके ठिकाणी मायनस आहे. मग अशा केसमध्ये आपण काय करतो बेरीज करतो. मग बेरीज केल्यावर काय होतात 12 12 केले 0 झाले, 8m आणि 15m 23m झाले, आणि 52 आणि हा -6 आहे
इथं वजाबाकीच होणार, दोघांपैकी एका चिन्हाला जरी मायनस साईन असेल तरी सबट्रॅक्शनच होते आणि साईन मोठ्या संख्येचं येतं. मग 52 मधून 6 गेले, आन्सर किती आलं? 46. 46 आल्यानंतर आपण काय केलं? 46 ला 23 ने डिवाइड केलं. 23 1 जा 23, 23 2 जा 46. म्हणजे एम ची व्हॅल्यू आली 2. एम आला, एकाचं नाक दाबलं, दुसऱ्याने तोंड उघडलं, एम ची व्हॅल्यू आली. आता आपण एम ची व्हॅल्यू काय केली? एम वाल्या कोणत्या पण समीकरणात टाकलं चालणार आहे. मी काय केलं? थर्ड नंबरच्या इक्वेशन मध्ये टाकून दिली. थर्ड नंबरचं इक्वेशन होतं 2m + 3n = 13. एम च्या जागेवर 2 टाकले, 2 2 जा 4 आणि 3n तसेच. आता हे 4 प्लस होते, पलीकडे गेल्यावर काय होणार? मायनस. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, बाजू बदलली की चिन्ह बदलणार, क्रिया उलटी होणार. इथं प्लस आहे, पलीकडे गेल्यावर काय झाले? मायनस. 3n = 13 - 4 म्हणजे आन्सर आलं 9. 3 आणि n चं मल्टिप्लिकेशन आहे, बाजू बदलली की मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी काय होणार? डिव्हिजन. गुणाकार आहे, अलीकडे आल्यावर भागाकार. 9 ला 3 ने भागलं, उत्तर आलं 3. आता पण आपल्या इथं एम आणि एन च्या व्हॅल्यू मिळाल्या, पण हे आपलं उत्तर नाही, कारण इथं मानलेलं होतं आपण. इथं वेळ आली रिसबस्टिट्यूशनची, किमती पुन्हा घालण्याची वेळ आली. मग काय केलं आपण? 1/x ला एम मानलं होतं, एम ची व्हॅल्यू टाकून दिली. 1/y ला एन मानलं होतं, एन ची व्हॅल्यू टाकून दिली. हा खाली आहे ना, आपल्याला एक्स आपल्याला नॉर्मल पाहिजे, आपणला नकोय. मग हा खाली होता, डिवाइड होता, इकडे आल्यावर काय झाला? मल्टिप्लाइड झाला, म्हणजे 2x झाले. आणि हे नंबर इथं काय होता? मल्टिप्लाइड, इकडे आल्यावर काय झाला? डिवाइड, म्हणजे x ची व्हॅल्यू 1/2 आली, तशीच y ची व्हॅल्यू 1/3 आली. इथं आपलं गणित संपलं. आलं लक्षात? म्हणजे काय केलं आपण? असं अशक्य वाटणारं गणित काय केलं? अशक्य वाटणाऱ्या गणिताला आपण कन्वर्ट केलं नॉर्मल मध्ये सोडवलं आणि परत आपण जे मानलं होतं त्याच्यामध्ये टाकलं. हाच टॉपिक तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये 1.4 मध्ये पूर्ण 4 गणित आहेत आणि याच्यापेक्षा थोडीशी अजून कॉम्प्लिकेटेड आहेत. आलं लक्षात? 9वी 10वीचा पाया मी नेहमी सांगत असते तुम्हाला, त्यामुळं अभ्यास करताना खूप चांगला अभ्यास करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.